काय पाहताय? तोंडाला पाणी सुटतंय का? नुसतं पाहूच नका, तर रेसिपी बघा, बनवा आणि खा. तर पहा, मी इथे करत आहे मस्त अशी डाळ आणि दोडक्याची भाजी. टिफिनसाठी अगदी परफेक्ट. तर मी इथे कढईत करणार आहे. सो मी कढईत तेल टाकलेलं आहे. 2 ते 2.5 पळी तेल टाकले. त्याच्यानंतर टाकलेलं आहे जिरे, मोहरी. छान तडतडून द्यायची आहे. मग टाकायचं आहे लसूण. लसूण थोडा जास्त टाकायचा आहे. मी प्रत्येक भाज्यांमध्ये लसणाचा इतका वापर करते ना, कारण की मला सुद्धा खूप आवडतो आणि मेन म्हणजे लसणाने भाजीचा स्वादच बदलतो. त्याच्यामुळे लसूण मी इथे थोडा जास्त टाकलाय. त्याच्यानंतर 7 ते 8 पाकळ्या टाकलेल्या आहे मी कढीपत्ता आणि छान परतून घ्यायचंय. तडका बसला की मग टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा मी इथं 2 मीडियम साइजचे घेतले होते. बारीक चिरून छान टाकलेला आहे. लाल होईपर्यंत परतून घ्यायचाय. कांद्यामध्येच टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. मिठाने कांदा पटकन परतला जातो. त्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर टाकतीये घरातील कोरडे मसाले. तर मी इथे टाकलेला आहे हळद, चिमूटभर हिंग, त्याच्यानंतर टाकलेला आहे कांदा मसाला. तुम्ही जो घरात अवेलेबल आहे म्हणजे घरचा तुम्ही जो वापरताय तो मसाला टाकू शकता. छान परतून घ्यायचा आहे. मग टाकायचं आहे थोडंसं पाणी तेल सुटण्यासाठी. छान परतून घ्यायचंय आणि मग टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी चवीला टाकलेला आहे थोडासा चिकन मसाला आणि मग टाकलेला आहे दोडका. मी दोडका अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. त्याच्यावरचे साल काढलेत आणि व्यवस्थित धुवून मग भाजीत टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हरभरा डाळ. हरभरा डाळ मी कोमट पाण्यात भिजत ठेवली होती आणि स्वच्छ धुवून मी आता भाजीत टाकली आहे. हरभरा डाळ शिजण्यासाठी जरा वेळ लागतो. त्याच्यामुळे पाणी सुद्धा आपल्याला जास्त टाकायचंय. दोडका पटकन शिजला जातो, पण हरभरा डाळीला वेळ लागतो. सो मी इथे टाकत आहे पाणी आणि झाकण ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं डाळ शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि मग मस्त अशी सर्व्ह करायची आहे डाळ दोडक्याची भाजी. कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक, सबस्क्राईब. थँक यू.